आज आपण पाहणार आहोत गुळांबाची रेसिपी। गुळांबाची रेसिपी करण्यासाठी एक कच्ची कैरी घेतलेली आहे। आपण कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे। त्यानंतर त्याचे साल काढून घ्यायचे आहेत। गुळांबाची रेसिपी ही खूप सोपी आहे आणि वर्षभर टिकणारी आहे। तुम्ही पण या पद्धतीने करू शकता आणि साठवून ठेवू शकता, म्हणजे वर्षभर कधीही आपण खाऊ शकतो। कैरीची सालं काढून झालेली आहेत। त्यानंतर आपण कैरीला किसून घेऊयात। कैरी पूर्ण किसून घ्यायची आहे। कैरी किसताना किसणी लागणार नाही याची काळजी घ्या। किसून झाल्यानंतर गॅस ऑन करून एका पॅनमध्ये किसलेली कैरी घालायची आहे। त्यानंतर 1 चम्मच साजूक तूप घालून किसलेली कैरी छान परतवून घ्यायची आहे। छान परतून झाल्यानंतर गूळ बारीक करून घ्यायचा आहे, पण इथे मी रेडीमेड गूळ पावडर वापरलेली आहे। एका कैरीसाठी अर्धा वाटी गूळ पावडर मी घालून घेतलेली आहे आणि याला छान शिजवून घ्यायचं। गुळामध्ये कैरी छान शिजेपर्यंत ठेवायची आहे। गुळामध्ये कैरी छान शिजत आहे। थोडं 5 मिनिटानंतर ही रेसिपी तयार होईल। 5 मिनिट शिजू द्यायचं आहे कैरीला। त्यानंतर त्यामध्ये घालायची आहे थोडीशी विलायची, आणि सर्व एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतल्यानंतर त्यातला पाक पूर्ण कैरीमध्ये मिक्स झालेला पाहिजे। अशा पद्धतीनं आपला गुळांबा तयार झालेला आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पूर्ण पाक त्यामध्ये मिक्स झालेला आहे। अशा पद्धतीनं गुळांबा रेडी झालेला आहे। आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आणि ही साठवून ठेवायसाठी तुम्ही एका हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवू शकता। 1 वर्षभर आरामात टिकतो हा गुळांबा। याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता।